धनंजय मुंडेंवर दमानी यांनी केलेल्या आरोपांचं विजय कुंभार यांनी समर्थन केलंय। मंत्रिमंडळात ठराव झाले नसताना झाले असल्याचं भासवणं शक्य आहे असं विजय कुंभार म्हणालेत। मंत्रालयात किंवा मंत्रिमंडळ बैठकीत सगळं काही नियमानुसार चालतं हा भ्रम आहे असाही आरोप विजय कुंभार यांनी केलाय। 2024 साली अॅम्ब्युलन्स घेण्याच्या प्रस्तावाचं उदाहरण याबाबत याचिका केल्याचीही विजय कुंभार यांनी माहिती दिली। अधिकाऱ्यांनी थेट मंत्रिमंडळाच्या अधिकाऱ्यांवर अतिक्रमण केल्याचाही आरोप त्यांनी केलाय। अशा अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी विजय कुंभार यांनी केली आहे। धनंजय मुंडेंवर मी आरोप केले खरं आहे, परंतु अडचणीत वाढ होईल की नाही मी सांगू शकत नाही, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत जे आरोप होत आहेत त्यामध्ये अजूनही काही कोणी राजीनामा दिले किंवा कारवाई कोणावर केलेली आहे असं काही दिसत नाही आहे। पहिली गोष्ट म्हणजे काल अंजली दमानी यांनी जे ट्विट केलेलं होतं म्हणजे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठराव मंजूर नसतानाच पुढची प्रक्रिया केली। त्याच्यामध्ये तथ्य अशा अर्थाचं मी आज सकाळी ट्विट केलेलं आहे आणि हा प्रकार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा घडतोय असं नाही, तर यापूर्वीही मंत्रिमंडळात मंजूर न झालेले प्रस्ताव हे मंजूर झाल्याचं बसून समजून किंवा भासवून कारवाई करण्यात आली असं माझं ते ट्विट आहे।